गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून या खड्ड्यांचा त्रास नागरिकांना होत आहे। पुण्यातील रस्त्यांवर जीव घेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे पुण्यातील स्वारगेट येथील पीएमपीएल डेपोजवळ खड्ड्यांमध्येच केक कापून विविध खेळ खेळत खड्डे में बर्थडे साजरा करून प्रशासनाच्या कारभाराचा अनोखा पद्धतीने निषेध करण्यात आला। पावसाळ्यात खोदकामाला परवानगी नसताना अनेक कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी सांगण्यात आले आणि शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले। या खड्ड्यांमध्ये अनेकांचे जीव गेले असून अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच अनेक ठिकाणी नागरिक खड्ड्यात पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत। असं असताना महापौर म्हणतात की शहरात खड्डे कमी आहेत। पुणेकरांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। गणेशोत्सवात मांडव टाकताना अधिकारी खड्डे होऊ नये म्हणून मंडळांना सक्त ताकीद देतात, पण आता जर खड्डे बुजवण्यात आले नाही तर अधिकाऱ्यांच्या दालनात केक कापून आंदोलन करू, असं यावेळी संजय बालगुडे यांनी म्हटलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे म्हणाले की महापौर यांनी सांगितलं की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खड्डे कमी आहेत, पण असं नसून पुणे शहरातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळत आहेत। महापौरांनी जे विधान केले ते अतिशय हास्यास्पद असून आज आम्ही खड्ड्यात केक कापून आंदोलन केले। हा केक आम्ही महापौर यांना पाठवणार आहोत आणि आता तरी त्यांनी शहरात पडलेले खड्डे बुजवावेत अशी विनंती त्यांना करणार आहोत। आपण पाहतोय गेले अनेक महिने म्हणजे वास्तविक पाहता पावसाळ्यामध्ये कुणालाही खोदायची परवानगी देत नाही महानगरपालिका। हा पहिल्यापासूनचा लिखित नियम आहे, परंतु यावर्षी परवानग्या दिल्या पावसाळ्यामध्ये कंपन्यांना वगैरे आणि त्यामुळं पुण्यामध्ये प्रचंड खड्डे झालेले आहेत। हे प्रतिकात्मक आहे। पुणेकरांचे अनेक जणांचे जीव गेले खड्ड्यात पडून किंवा स्कूटरमुळे लोकांच्या कंबर गेलेले, हा अत्यंत भयानक प्रकार आहे। आणि महापौर म्हणतात त्यामुळे प्रचंड अस्वस्थता पुणेकरांमध्ये आहे। पुणेकरांच्या टॅक्स मधनं पैसे जातात आणि त्याचा फायदा ठेकेदारांना। आता आपण पाहतो वाढदिवस त्याकरताच केलाय की दरवर्षी या ठिकाणी सारसबाग टिळक रोड हे प्रत्येक वर्षी खड्डे पडतात, म्हणून आपण खड्ड्यांचा वाढदिवस शेवटचा वाढदिवस असावा अशी अपेक्षा आहे का? अशी अपेक्षा आहे आणि प्रार्थना आहे गणपती बाप्पाला। आजपासून श्रावण चालू झालाय, त्यामुळं माझी प्रार्थना आहे परमेश्वराला। दरवर्षी खड्डे होतात, तुमचं काय मत आहे? तुम्ही वाढदिवस साजरा करतात? हो, दरवर्षी त्यांना लक्षात नसेल की तुम्ही सगळ्यांनी सिंहगड रोडला ज्या राहतात अशी माझी माहिती आहे, तिथं निवडून आलेलं आहे। तर महापौर साहेबांनी सिंहगड रोडच्या बी खड्ड्यांसंदर्भात लक्ष घालावं। पुणे शहरातच नाही, तुमच्या घरापासून खड्डे होते ते दरवर्षी आमच्या गणपती मंडळांना दरवर्षी पत्र देतात की गणपतीच्या मांडवामुळे खड्डे करू नका, पण आता जर ते खड्डे बुजवले नाहीत गणपतीच्या अगोदर तर वेळ प्रसंगी संबंधित खाते प्रमुखाला ते खायला घालायचं। आता विक्की दांडू खेळून झालं, बोट्या खेळून झालं, आता पुढच्या काळात जर खड्डे पडले तर आपण दुलवड घेऊ। संकल्पना अशी आहे की माननीय महापौरांनी सांगितलं की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पुणे शहरात खड्डे कमी आहेत, पण आपण पाहिलं असेल तर पुणे शहरातला एकही रस्ता असा तुम्हाला पाहायला मिळणार नाही ज्या रस्त्यावरती खड्डे नाहीत। आणि महापौरांचं स्टेटमेंट हे अतिशय हास्यास्पद आहे। आज ज्या ठिकाणी आम्ही केक कापलेला आहे हे खड्डे जवळपास गेली वर्षभर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही, स्थानिक नगरसेवकांचं लक्ष नाही, महापौरांचं लक्ष नाही, म्हणून त्या खड्ड्यांचा वाढदिवस म्हणून आज या ठिकाणी बालगुड्यांच्या संकल्पनेतून आम्ही केक कापण्याचा उपक्रम या ठिकाणी केलाय आणि हा राहिलेला केक आता आम्ही माननीय महापौरांना देणार आहोत। तो पाहून तरी त्यांना काहीतरी सुबुद्धी सुचेल आणि शहरातल्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त करतील। अहो गोटे खेळलो ना, आता करणार काय? खड्ड्यामध्ये दुसरं काय करणार? खड्ड्यामध्ये गाडी पडून मणके मोडण्यापेक्षा गोट्या खेळलेलं वाईट नाही। गोट्यावरील जे निविदा निघतात, दावा केला जातो शहरात खड्डे नाहीयेत आणि प्रत्यक्षात पाहिलं तर खड्डे प्रशासन दुर्लक्ष करते आणि खड्ड्याच्या निविदा काढल्या जातात, त्याच्या पाठीमागे फक्त टक्केवारी आहे। परवाच माननीय महापौरांनी 45 कोटींची रस्त्याची निविदा कॅन्सल केली, त्याच्यावरून लक्षात घ्या। महापौरांच्या दालनामध्ये ठेकेदार बंगल्यावर ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्यामध्ये वादविवाद होतात टक्केवारीवरून।